चल तर मग आज खूप हेल्दी रेसिपी बनवूयात. मी ना रात्री मूग भिजू घातले होते, स्वच्छ धुतले आणि भिजू घातले. तुम्ही बघू शकता चांगले भिजलेले. आता मी याला ग्राइंड करून घेते. मी ग्राइंड करताना त्यामध्ये लसण आणि मिरच्या टाकून घेते. लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या छोट्या टाकल्या आहेत. छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची. मी छान बारीक पेस्ट करून घेते. तुम्ही बघू शकता एकदम फाईन पेस्ट करायची. काढून घेते. यावर मिरच्या, लसण आणि जिरं थोडं परतून घेते. आपल्या चटणीला याने खूप चांगला स्वाद आहे. मी अशी वेगळी चटणी करण्याचा प्रयत्न करते. खूप छान लागते. त्याच्या भांड्यामध्ये मी भाजलेली मिरची, भाजलेलं लसण आणि हे भाजलेलं जिरं टाकून घेते. बघू शकता मी वॉलनटची चटणी बनवते. आणि साधारण अर्धा चम्मच मीठ चवीला, थोडं पाणी टाकून घ्यायचं. आणि तुम्ही आज म्हणजे वाटण करताना कढीपत्त्याची पानं टाकू शकता. साधारण 5-7 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि वाटून घ्यायची चटणी थोडं पाणी टाकून. चटणी तर मस्त रेडी आहे. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची चटणीची. तुम्ही याला फोडणी पण लावू शकता, वरून तडका. पण मला असं वाटतं सिम्पलच बेस्ट आहे. मुंगाची मी चिले बनवायला घेते. तवा गरम केला आणि त्यावर टाकून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं हे बॅटर. याला थोडं तेल टाकून घ्यायचं, जास्त नाही, थोडंसंच. त्याची साईड थोडीशी झालेली. आता याला फ्लिप करून घ्यायचं. हां मस्तच. बघा किती जाळीदार झालेली आहे. काही सोडा टाकायची गरज नाही. बेकिंग पावडर ना दही खूप मस्त होतात. असे हेल्दी व्हर्जनचे मुगाचे चिले तुम्ही नक्की बनवून खा. खूप हेल्दी आहे, खूप फिलिंग आहे हा नाश्ता. जास्त तेल पण लागत नाही. बाहेरचं काही अनहेल्दी खाण्यापेक्षा एकदम हाय प्रोटीन असलेला हा मूग दाल चिला नक्की बनवून खा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की कसा झाला आहे. याला मी जी चटणी बनवलेली आहे त्या वॉलनट चटणी बरोबर सर्व करणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा क्रस्ट आलेला आहे. अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून मी एक करून घेते. पद्धतीने मी दुसराही फ्लिप करून घेतली. बघा सेकंडही तयार झालेला आहे. आता सर्व करायला घेऊयात. आता सर्व करूयात. मी ही जी वॉलनट चटणी काढून घेतली. प्लेट रेडी आणि मूग सुद्धा रेडी आहेत. तुम्ही हा हाय प्रोटीन नाश्ता नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतो आणि खूप फिलिंग आहे.